महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ नेते, आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली. चंद्रपूर जिल्ह्यातील CRI कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल तर त्या 2022 मध्ये 2020 मध्ये 307 सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर 5 वर्षापर्यंत त्या कंपनीचं मेंटेनन्सची जबाबदारी त्या कंपनीची असते. तर 183 ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या 544 तक्रारी 183 ग्राहकांच्या आलेल्या आहेत. तर 542 तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि 2 तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे. आणि ह्या कंपनीवरती 13 लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर सुधीर भाऊंनी सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे, कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे समिट झालं होतं नेट झिरो मध्ये पहिल्यांदा कार्बन एमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे आणि 2030 पर्यंत भारत 50% अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आपण बघतो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी प्रत्येकाची होती आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन्स ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सुधीर भाऊंनी सांगितलं आकडेवारी की जे सोलार पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना एजी कनेक्शन दिलेलं आहे, तर ह्याची पण चौकशी होईल. आणि सुधीर भाऊ, खरं तर दुर्दैवाने अनेक वर्षापासून मराठवाडा विदर्भावरती म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक विभागाचा अनुशेष हा भरून आलेला नाहीये. आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या ज्या आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एजी पंपाची मागणी केली होती त्यांना तर त्यांचे पैसे परत दिलेले आहेत. ज्यांनी मग सोलार पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण 90% सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शनसाठी देतो, त्याच्यात त्यांचे पैसे आपण वर्ग केलेले आहेत. आणि पुरापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत. बूस्टर पंप लावून नदीपासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बूस्टर पंपची योजना केलेली आहे. पाण्याची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बूस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय. तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूर मधल्या शेतकऱ्यांच्यासाठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू. धन्यवाद. बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी एजी पंप कसे देता येईल याबद्दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केला. मी आभारी आहे. फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की माननीय पंतप्रधान मोदयांनी जरी सोलारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची, पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग आपला विधान भवन का सोलारवर नाही केलं? का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोलारवर केलं तर मधात कधी लाईट गेली तर प्रॉब्लेम येईल. मग करा ना विधान भवन सोलारवर. आज घ्या की नाही यानंतर विधान भवनाचं कनेक्शन काढलं जाईल फक्त सोलारवर जाईल. काय होतं, शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं मला बरोबर वाटत नाही. तुम्ही जेव्हा आज दुपारी जेवायला बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा. तुम्ही 100% चंद्रपूरचे कनेक्शन द्या हा माझा विश्वास आहे. मी आपला आभारी आहे. धन्यवाद.